नमस्कार मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुमचं आपल्या या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, उद्या जो जो होणारा पेपर आहे एसओसी 101 एफ-वाय बी-एचा, तो उद्या शेवटचा पेपर असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर तुमची सगळी एक्झाम संपेल आणि रिझल्ट लागायचा तेव्हा लागेल. ठीक आहे. तर आता आपल्याला त्या एक विषय राहिलेला आहे एसओसी 101, त्याचे आपल्याला आज थोडेफार आय-एम-पी क्वेश्चन्स बघायचे आहेत. ठीक आहे. तर ज्यांना कोणाला पूर्ण आय-एम-पी क्वेश्चन पाहिजे असेल, तर त्यांनी आपल्या ॲपमधून घेऊ शकता. ₹20 फी आहे फक्त शेवटचा विषय असल्यामुळे. ठीक आहे. तर ज्यांना गरज आहे ते घेऊ शकता. ठीक आहे. चला आता टाइम टेबल जर आपण बघितलं तर उद्या एसओसी 101 जो पेपर आहे सकाळी 10:30 ते दीड असणार आहे आणि शेवटचा पेपर आहे एफ-वाय-बी-एचा. ठीक आहे. तर याचे आपल्याला आज आय-एम-पी क्वेश्चन बघायचे आहेत. ते आपलं ॲप्लिकेशन आहे एडुटॉक परीक्षेत अभ्यास. याची लिंक तुम्हाला मी खाली व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनला दिलेली आहे. त्यावर तुम्ही क्लिक करून डाउनलोड करू शकता. त्यामध्ये तुम्हाला नोट्स वगैरे सुद्धा दिलेल्या आहेत एसओसीच्या आणि आय-एम-पी क्वेश्चन देखील तुम्हाला 2-2 सेट दिलेले आहेत. त्या 2 सेटपैकी तुम्ही अर्धा जरी वाचून गेले तरी तुम्ही आरामात चांगल्या मार्कांनी पास होऊ शकता. ठीक आहे. चला मित्रांनो आपले चालू करूया आपण याच्यामध्ये. एकदम सोपा विषय आहे मित्रांनो, एसएससी 101 सोशिओलॉजी म्हणतो आपण त्याला. ठीक आहे. हा बी साठी विषय आहे. चुकून बीकॉम झालेला आहे. ठीक आहे. हा फक्त बी साठीच आहे. इतिहासाची साधने कोणती? इतिहासाच्या विषयी तुम्हाला माहिती लिहा, इतिहासाची व्याख्या लिहा. अशा प्रकारे तुम्हाला एकदम सोपा प्रश्न येऊ शकतो. त्याचे उत्तर तुम्हाला याच्यामध्ये लिहायचं आहे. नंतर आहे वस्तू संग्रहालय व संशोधन संस्था स्पष्ट करा. वस्तू संग्रहालय कशाला म्हणायचं, संशोधन संस्था कुठल्या असतात, ते तुम्हाला याच्यामध्ये स्पष्ट करायचं आहे. ठीक आहे. नंतर आहे सामाजिक व सांस्कृतिक इतिहास लेखन. इतिहास लेखन आणि सांस्कृतिक इतिहास लेखन. तर सामाजिक इतिहास लेखन कशाला म्हणायचं आणि सांस्कृतिक इतिहास लेखन कशाला म्हणायचं, हे तुम्हाला लिहायचं आहे. ठीक आहे. नंतर आहे राज्यशास्त्रातील प्रमुख संकल्पना कुठल्या. जे राज्यशास्त्र आहे त्यामध्ये प्रमुख संकल्पना कुठल्या ते तुम्हाला स्पष्ट करायच्या आहेत. पुस्तकामध्ये दिलेलं आहे, तुम्ही ते वाचू शकता. नंतर आहे संसदीय शासन प्रणाली स्पष्ट करा. पंतप्रधान व मंत्रिमंडळ स्पष्ट करा. पंतप्रधानांचं जे मंत्रिमंडळ असतं, ठीक आहे, ते तुम्हाला स्पष्ट करायचं आहे. कोणाचं काय काम असतं वगैरे वगैरे, किती सीटा वगैरे असतात, तुम्ही ते याच्यामध्ये लिहू शकता. नंतर आहे समाजशास्त्राचे प्रमुख वैशिष्ट्य कोणते. समाजशास्त्राची प्रमुख वैशिष्ट्ये कुठली कुठली आहे ते लिहायचं आहे. जसं तुम्ही याच्यामध्ये राज्यशास्त्राचं लिहिलेलं आहे तसं समाजशास्त्राचं लिहू शकता. सेम दोघांचं उत्तर लिहू शकता थोडाफार बदल करून. नंतर आहे समाज आणि व्यक्ती स्पष्ट करा. समाज आणि व्यक्ती यामध्ये काय फरक येतो. समाज आणि व्यक्ती, ठीक आहे, व्यक्ती मिळून समाज बनलेला असतो. संस्कृतीचे वैशिष्ट्ये स्पष्ट करा. संस्कृतीचे वैशिष्ट्य कुठले कुठले आहे ते तुम्हाला स्पष्ट करायचं आहे. चिन्हे व प्रतीके स्पष्ट करा. चिन्ह आणि प्रतीक, जसं मी काल तुम्हाला सांगितलं होतं, चिन्ह कुठले कुठले आहेत. ठीक आहे. हॉस्पिटलचा असेल, बस स्टॉपचा असेल, नो पार्किंगचा असेल, प्रतीक कशाला म्हणायचं ते देखील तुम्ही याच्यामध्ये घेऊ शकता. पुस्तकामध्ये तुम्हाला सर्व काही दिलेलं आहे, तुम्ही ते वाचू शकता. नंतर आहे प्राथमिक समूह, त्याचा अर्थ, त्याच्या अटी, त्याचे वैशिष्ट्ये, त्याचे महत्व तुम्हाला स्पष्ट करायचं आहे. ओके. नंतर आहे आदिवासी समूह, त्याचे अर्थ, त्याची लक्षणं, त्याचे वैशिष्ट्य तुम्हाला स्पष्ट करायचं आहे. प्राथमिक समूह, आदिवासी समूह काय असेल ते तुम्हाला स्पष्ट करायचं आहे. आधुनिकीकरण म्हणजे काय, आधुनिकता म्हणजे काय, असं तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. तर याचं देखील तुम्हाला उत्तर सांगता आलं पाहिजे, लिहिता आलं पाहिजे. पुस्तकामध्ये दिलेलं आहे, एकदम सोपा विषय आहे, काही अवघड नाहीये. ठीक आहे. नंतर आहे मानसशास्त्रातील सद्यकालीन दृष्टिकोन स्पष्ट करा. उपयोजित मानसशास्त्र म्हणजे काय, ते देखील तुम्हाला स्पष्ट करायचं आहे. मानसशास्त्र म्हणजे काय सर्वांना माहिती असेल. ठीक आहे. तेच तुम्ही याच्यामध्ये लिहू शकता. नंतर आहे अर्थव्यवस्थेची 3 क्षेत्रात विभागणी स्पष्ट करा. गरजांचे वर्गीकरण स्पष्ट करा. किंमत ठरवण्याची प्रक्रिया स्पष्ट करायची आहे तुम्हाला. ठीक आहे. ते देखील तुम्हाला करायचं आहे. नंतर आहे बँक आणि त्यांचे महत्त्व तुम्हाला स्पष्ट करायचे आहे. ठीक आहे. बँक आणि त्यांचे महत्त्व. बँकेचे काय महत्त्व आहे स्पष्ट करायचं आहे. बँक कशाला म्हणायचं. आता असं कोणी तर नसेल ज्याला बँका माहिती नाही. जे माहिती आहे तेवढं तुम्ही याच्यामध्ये लिहू शकता. नंतर आहे राष्ट्रीय उत्पन्नाचा प्रभाव स्पष्ट करा. राष्ट्रीय उत्पन्न आपण त्याला म्हणतो. तुम्हाला उत्पन्न समिती माहिती असेल तुमच्या गावाची, तालुक्याच्या ठिकाणी जे असेल, त्याचे तुम्ही याच्यामध्ये महत्त्व लिहू शकता. नंतर आहे नैसर्गिक साधन संपत्ती म्हणजे काय. आता नैसर्गिक साधन संपत्ती हा विज्ञानाचा प्रश्न आहे. तुम्हाला माहिती असायला पाहिजे नैसर्गिक साधन संपत्ती कशाला म्हणायचं. नंतर आहे बघा कोळसा उत्पादक देश कुठले कुठले आहेत. कोळसा उत्पादक देश कुठले कुठले आहेत. तुम्हाला माहिती असेल तर कमेंट करा. जिथे कोळसाचे खाण वगैरे असेल. नंतर आहे खनिज संपत्ती म्हणजे काय. खनिज संपत्तीबद्दल तुम्हाला माहिती लिहायची आहे. खनिज संपत्ती म्हणजे थोडक्यात काय, डिझेल, पेट्रोल, रॉकेल, जिथे खाण असते, ऑइल, अजून त्याच्यामध्ये क्रेड ऑइल म्हणतो आपण त्याला. नंतर आहे कोळसा वगैरे. ठीक आहे. हे जेवढं काही आहे ते त्याला आपण खनिज संपत्ती म्हणतो. नंतर आहे नकाशा. नकाशाची व्याख्या लिहायची आहे. नकाशाचे अंग, नकाशाचे प्रकार तुम्हाला स्पष्ट करायचे आहेत. मला ते शेवटच्या टॉपिकमध्ये असेल एसओसीच्या, तुम्ही ते वाचू शकता, त्यामध्ये दिलेलं आहे. नंतर आहे बघा सांकेतिक चिन्हांची ओळख. ठीक आहे. सांकेतिक चिन्ह जे आहे त्याची तुम्हाला ओळख वगैरे द्यायची आहे. जे सांकेतिक चिन्ह आहे जसं आपण अगोदर सांगितलं तुम्हाला, की बस स्टॉपला नो पार्किंग वगैरे असतं, बस स्टॉपचं असतं, हॉस्पिटलचं असतं, बेडचं असतं, शाळेला स्कूलचं असतं. अशा प्रकारे तुम्हाला याच्यामध्ये लिहायचं आहे. ठीक आहे. मित्रांनो हे काही आय-एम-पी क्वेश्चन्स याच्यामध्ये आपण दिलेले आहेत. आणि ज्यांना कोणाला अजून आय-एम-पी क्वेश्चन पाहिजे असेल, सेट 2 हा सेट 1 होता, सेट 2 पाहिजे असेल तर त्यांनी आपलं ऍप्लिकेशन डाउनलोड करा. अवघ्या ₹20 फी आहे फक्त कोर्सला. ठीक आहे. तर ज्यांना गरज आहे ते घेऊ शकता. आता शेवटचा पेपर आहे त्यामुळे मी तुम्हाला जास्त बोलू शकत नाही.
तर ज्यांनी घेतले त्यांचे आभार, कारण मला एक थोडासा सपोर्ट मिळाला आणि ज्यांना पाहिजे असेल त्यांनी घेऊ शकता. ओके. तर मित्रांनो, अशा प्रकारचे आपल्या एम-पी क्वेश्चन्स आहेत. त्या ॲप्लिकेशनची लिंक तुम्हाला खाली व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनला दिलेली आहे किंवा तुम्ही डायरेक्ट तुम्ही यावर सर्च करू शकता प्ले स्टोअरवरती टू टॉप, ते देखील तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे. तर मित्रांनो, असा आपला उद्या शेवटचा पेपर आहे एस-ओ-सी 101 एफ-वाय-बी-ए. सर्वांना बेस्ट ऑफ लक. ओके. आणि मित्रांनो, आता बघा, तुम्हाला माहिती असेल आपलं YouTube चॅनल आहे. आपल्या YouTube चॅनलवरती रोज संध्याकाळी लाईव्ह लेक्चर होत असतं. जसं तुम्ही लाईव्हमध्ये बघत असाल, की बघा आज पण आपण संध्याकाळी लाईव्ह लेक्चर घेणार आहे रात्री 9:15 वाजता. ठीक आहे. यामध्ये आपण रोजच्या ज्या काही घडामोडी आहेत किंवा पेपर कसा लिहायचा, तसेच विद्यार्थ्यांचे प्रश्न, क्वेश्चन आन्सर आपण म्हणतो तर ते घेत असतो. परत कुठल्या कुठल्या गोष्टी वगैरे काय थोडक्यात तुमच्यासोबत डिस्कशन वगैरे आपण रोज संध्याकाळी घेत असतो लाईव्ह लेक्चरमध्ये. ठीक आहे. तर आज संध्याकाळी म्हणजे उद्या उद्या संध्याकाळी आपलं एक लेक्चर येईल, ज्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की पासिंगसाठी कशाप्रकारे पेपर वगैरे तपासतात वगैरे, कसं पासिंगला किती मार्क लागतात वगैरे वगैरे. ठीक आहे, ते सांगणार आहे. आणि पुढील प्रवेश कसा घ्यायचा ते आपण आता बघणार आहे रिझल्टच्या नंतर. तर त्याला अजून वेळ आहे, त्यामुळे काही काळजी करू नका. परंतु तुम्हाला मी सांगितलं होतं अगोदर की एबीसीआयडी कसा बनवायचा. तर सर्वांनी जे आहे एबीसीआयडी वरती फोकस करा, कारण एबीसीआयडी कंपल्सरी आहे. यावर्षी तुमचं झालं ते झालं, परंतु पुढच्या वर्षी तुम्हाला एबीसीआयडी कंपल्सरी आहे. ओके. तर बघा, आता वायसीएमसाठी एबीसीआयडी कसं बनवायचं, बघा, याच्यामध्ये तुम्हाला डिजिलॉकर ॲप्लिकेशन घ्यायचं आहे. संपूर्ण प्रोसेस मी ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. एकदम सोप्या स्टेप आहेत, 3-4 स्टेप आहेत फक्त. ठीक आहे. तुमचा एबीसीआयडी जो आहे तो बनून जाईल. उगाच नुकसान करून घेऊ नका. सर्वांनी जे आहे एबीसीआयडी काढा. ओके. खूप सोपं आहे. नंतर आहे बघा, वायसीएमचा पेपर कशाप्रकारे लिहितात हे देखील मी तुम्हाला रोज सांगत असतो. यामध्ये बघा मित्रांनो, तुम्हाला पेपर कशाप्रकारे लिहायचा, हा आपली एक विद्यार्थिनी आहे, तिचा हा पेपर आहे. अक्षर एकदम सुंदर आहे. मुद्दे देखील व्यवस्थित मांडलेले आहेत. ठीक आहे. कुठल्या गोष्टी टाळायच्या, काय टाळायच्या, कशाप्रकारे पेपर लिहायचा, मार्क्स कसे मिळतात, हे देखील तुम्हाला याच्यामध्ये सांगितलेलं आहे. तर ज्यांना बघायचं आहे त्यांनी हा व्हिडिओ बघू शकता. ठीक आहे. बघा, व्हिडिओजमध्ये आहे आणि सर्वांनी संध्याकाळी लाईव्ह लेक्चर जॉईन करत जा. सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. ओके. आता अशा प्रकारचे हे आपले आय-एम-पी क्वेश्चन्स आहेत, जे मी तुम्हाला आता सांगितलं. याच्यामध्ये तुम्हाला बघा मित्रांनो, एकदम बेसिक बेसिक प्रश्न आहेत. राज्यशास्त्र, समाजशास्त्र, संसद, पंतप्रधान, राष्ट्रपती, ठीक आहे, इतिहासाची साधनं, नंतर प्राथमिक समूह, आदिवासी समूह, चिन्ह प्रतीके, संस्कृती, परत आपला समाज, अर्थव्यवस्था, बँकेवर एखादा प्रश्न येऊ शकतो, नैसर्गिक साधन संपत्ती, कोळसा उत्पादक देश कुठले, खनिज संपत्ती, नकाशा, सांकेतिक चिन्ह वगैरे, हे जे काही थोडेफार महत्त्वाचे प्रश्न आहेत. ठीक आहे, यावर तुम्हाला जास्त फोकस द्यायचा आहे, कारण हे प्रश्न जे आहेत दरवर्षी बऱ्याच वेळेस जे आहे ते रिपीट वगैरे होत असतात. ठीक आहे. तर मित्रांनो, आशा आहे तुम्हाला हा लेक्चर आवडला असेल. तर मित्रांनो, उद्या तुमचा शेवटचा पेपर आहे. सर्वांना बेस्ट ऑफ लक. ज्यांना कोणाला ॲप्लिकेशन घ्यायचं असेल, आय-एम-पी क्वेश्चन्स पाहिजे असेल डिटेलमध्ये, तर त्यांनी हे आपला ॲप डाउनलोड करू शकता. याची लिंक तुम्हाला मी खाली व्हिडिओ डिस्क्रिप्शनला दिलेली आहे. त्यावर क्लिक करून तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे. तर चला मित्रांनो, भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. आता आज संध्याकाळी तर आपला लाईव्ह होणारच आहे. सर्वांनी संध्याकाळी लाईव्ह जॉईन करा. ओके. सर्वांना बेस्ट ऑफ लक. चांगले पेपर लिहा. मित्रांनो, भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत बघत राहा, शिकत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.